मी जन्माला आलो ही या जीवानं अज्ञानामधूनच कल्पना केलेली आहे आणि मी मरणार ही एक मीन माझ्या बद्दलची निर्माण केलेली कल्पना आहे. म्हणून मृत्यू ही अज्ञानजन्य असलेली कल्पना आहे. मग या कल्पनेच्या अतीत जाणं म्हणजेच मृत्यू या कल्पनेचं सत्य जे काही तत्व आहे त्या तत्वाचा शोध करणं आहे. लक्षात घ्या. आणि या तत्वाचा शोध हा बहिरंगाचा शोध नाही, तर या कल्पनेचा सोर्स, उगम जो आहे, व्हॉट इज द सोर्स ऑफ द थॉट, की मी मरणार ही कल्पना हा थॉट आहे. या थॉटचा, या वृत्तीचा उगमस्थान माणसानं शोधलं पाहिजे आणि हे आपल्या आतच शोधलं पाहिजे. आणि हे शोधणं म्हणजेच गरिमा सुद्धा एका चरणामध्ये म्हणतात की अरे ज्याला मृत्यू 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 जो म्हणतोस, ही मृत्यूची काय आहे भावना. मरण कल्पनेसी थांबे अर्थ जाण त्याचा, की मृत्यू ही एक कल्पना आहे आणि मृत्यूच्या अतीत जर जायचं जर असेल तर या मृत्यूचंही कारण शोध. आणि ते कारण शोधायचं जर असेल तर या अज्ञानाचा छेद करून, अज्ञानाचा ध्वंस करून अज्ञानाच्याही अतीत जाणव. मग हे जर सत्य जर असेल तर ते स्थान ज्याला आपली प्रार्थना आपण म्हणतो, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय, की मला कुठं जायचं आहे आणि माझ्या जीवनाचं साध्य काय, ते जायचं जर असेल तर बाहेर नाही, तर जे मला मिळवायचं आहे, जे शोधायचं आहे, जे प्राप्त करायचं आहे ते माझ्या जवळच आहे. नाही मीच आहे. त्यामुळं आयुष्यामध्ये आम्ही सर्वजण मी 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 साधक म्हणतो. आपण सर्वजण स्वतःला मी साधक म्हणतो आणि साधक म्हणल्यानंतर सगळे मी साधना करतोय, मी साधना करतोय, मी साधना करतोय, गेली 50 वर्ष साधना चालू आहे. आणि शेवटी तुम्हालाच कळतं की इतकं करून 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 काही मिळालेलं नाहीये, काही हातातच पडलेलं नाहीये. जिथं 50 वर्षापूर्वी होतो तिथंच आत्ताही तिथंच आहे. का? कारण साधनेची दिशा जी आहे ती दिशाच अगोदर चुकीची आहे. आमच्या साधनेची दिशा सगळी बहिर्मुख आहे आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की काहीतरी करून आम्हाला काहीतरी मिळवायचं. परंतु आयुष्यामध्ये काहीतरी करून जे जे तुम्ही मिळवता ते सर्व नाशवान आहे. पहिला, दुसरा, तिसरा दिवस जे जे आम्ही करतो आणि जे जे कर्मजन्य आहे ते ते सर्व काळाच्या ओघामध्ये नाश आहे. हे त्रिकाल अबाधित सत्य आहे. त्यामुळे शाश्वत वस्तू, चिरंतन वस्तू, अविनाशी वस्तू किंवा असलेली वस्तू ही काहीतरी करून काहीतरी मिळव
येत नाही तर ती शोधायची असते.